रामकृष्ण हरी मंडळी, हवेचं घर आहे बघा. हॉलमध्ये आहे मी. कमी पैशात हवेचं घर जर कोणाला घ्यायचं असेल तर मला असं वाटतं तो ऑप्शन चांगला आहे, कारण इतकी हवा आहे. हॉलमध्ये मी उभा आहे, फक्त बेडरूमच्या खिडक्या आपण ओपन करून ठेवलेल्या आहे. 2 BHKचा फ्लॅट आहे. उन्नती वुड्स नावाचा कॉम्प्लेक्स, त्या उन्नती वुड्स कॉम्प्लेक्समध्येच हा 2 BHKचा फ्लॅट आहे. त्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 590 कार्पेट असेल, एक कार पार्किंग त्याच्यासोबत असेल आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर 3000 रुपये मेंटेनन्स असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे. जो ती खिडकी उघडी ठेवल्यानंतर दरवाजा आपटलेला बघितला किंवा मला पण इतकी हवा लागते की या अशा पद्धतीचा असा एकदम चांगला सुंदर असा फ्लॅट आहे जो कमी बजेटचा आहे. आणि ज्यावेळेला आपण हा फ्लॅट बघू त्यावेळेला बाहेर जर आपण जाण्याचा विचार जर केला तर थोडक्यातच सांगायचं म्हटलं तर ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे, कारण की बाहेर जाताना ईस्ट आहे. ईस्टच्या समोर जर तुम्ही बघितलं तर 2 फ्लॅट तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर इथे एक फ्लॅट असेल आणि अधिक तुमचं इकडे जर बघितलं हे 2 फ्लॅट, टोटल 5 फ्लॅट या फ्लोअरवरती असतील आणि एवढा मोठा एरिया तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये जातो त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे. आल्यानंतर तुम्हाला असा मोठा भरगतचा चांगल्या पद्धतीचा हॉल आहे जो तुम्ही बघू शकता. 10 बाय 16चा हा तुमचा हॉल असेल आणि इकडे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी मिळेल. ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर आपण बघितलं तर सेफ्टी वाईज म्हणून यांनी हा ग्रिल लावलेला आहे किंवा मग तुम्हाला जो व्ह्यू आहे तो क्रिक व्ह्यू तुम्हाला प्रॉपरली तुमच्या घरामध्ये दिसतो. हरिजन शाळा याच्या बाजूला लागून आहे. पलीकडल्या साईडला अजून एक घर येते, शाळा येते. म्हणजे हे आनंदनगर लोकेशनला हा फ्लॅट खरं तर आहे. ठाणा स्टेशनपासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असेल. भविष्यात येणारा मेट्रो स्टेशन याच्या जवळच असणार आहे. आणि त्याच्यानंतर हे तुमचं यू शेपमधलं असणारं किचन असेल, जे ह्या पद्धतीचं किचन आहे. किचनमधने जरी तुम्ही बघितलं तर त्याला ग्रिल किंवा गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं प्रॉपर ऑलरेडी आलेलं आहे. अशा पद्धतीचं हे किचन आहे. आणि किचनच्या ज्यावेळेला आपण पुढच्या साईडला जाणार आहोत, ह्या साईडला जिथे मी तुम्हाला म्हणतो हवा जास्त येते, हा 7 बाय 3चा तुम्हाला हा पॅसेज मिळतो. त्याच्यानंतर इथे एक बाथरूम आहे जे 7 बाय 4चं तुम्हाला एवढं असं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला नक्की मिळेल. आणि नंतर याच्या आपण जर बाहेर आलो तर कॉमन बेडरूम असणार. त्या कॉमन बेडरूममध्ये पण खूप हवा आहे, कारण त्याचं खिडकी जी आहे ती खिडकी वेस्ट फेसिंगला असल्या कारणानं आणि इथे कोणताच मध्ये काही नाही. हे जे आहे ते भविष्यात येणारे स्कूल आहे. हे स्कूल रिझर्वेशनचा प्लॉट आहे, ते स्कूल तयार झालं आहे. त्याच्यामुळे हाईट तुमची जर बघितली तर वरतीच आहे आणि त्याच्यामुळे ही हवा जी आहे ती हवा मात्र तुम्हाला हा कंटिन्यू फ्लो तुमच्या हवेचा तुम्हाला मिळणार आहे. समोर जर बघितलं तर प्रताप इंटरनॅशनल स्कूलही तुम्हाला दिसतंय अशा पद्धतीचा. आणि इकडे तुम्ही जर बघितलं तर कपाटाला तुम्हाला ऑलरेडी इथे एक जागा बनवलेली आहे. ठीक आहे, आपण काउंट याच्यात केलेली नाही आहे. तर 9.5 बाय 11चा हा तुमचा बेडरूम असणार आहे. आणि नंतर हा मोठा बेडरूम आहे ज्याच्यात तुम्ही बघू शकता याच्यात पण हवा खूप चांगली आहे. 12 बाय 10चा हा तुमचा बेडरूम एरिया आहे, ज्याच्यात तुम्ही इकडनं जर बघितलं तर तुम्हाला हवा पास ह्या साईडनंच होते, कारण ही खिडकी तुमची वेस्टला असल्या कारणानं तुम्हाला हवेचा फ्लो तुम्हाला इकडे नक्की चांगल्या पद्धतीला जाणवतो. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर त्यांनी एक कपाट ऑलरेडी करून घेतलेलं आहे जे चांगलं पद्धतशीर आणि मस्त आहे. आणि याच्या अपोजिटला जर आपण गेलो तर तुम्हाला इथं परत एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मिळते. ते 7 बाय 4चा असेल. तुम्ही असे मोठं आणि प्रशस्त तुम्हाला या साईडला पण मिळेल. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. आणि इकडनं जर आपण बघितलं त्याच्यात एक AC पण लागलेला आहे. आणि हा जो मालक आहे हा मालक आत्ता आपल्याला सांगताना ह्या फ्लॅटची कॉस्ट त्यांनी सांगताना 87 लाख रुपये सांगितलेले विथ पार्किंग. तर अशा कमी बजेटचा जर हा एअरी फ्लॅट कोणाला हवा असेल तर घोडबंदर रोडला हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की मिळू शकतो. 87 लाखामध्ये याच्यात OC, CC किंवा कोणत्याही बँकेकडनं सोसायटी झालेले लोन तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यामुळे 87मध्ये कमी होईल. जर हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला हा फ्लॅट दाखवून देऊ. अशाच पद्धतीचे नवीन नवीन फ्लॅट तुम्हाला आम्ही रोज दाखवतोय, रोज काहीतरी करतोय. मला असं वाटतंय तुम्ही पण मोकळ्या हातानं ते सबस्क्रायबरचं बटन दाबा, जेणेकरून आम्हाला असं वाटेल की लोक जास्तीत जास्त बघतायत, आम्हाला जास्त सबस्क्राईब्स करतात, म्हणजे आमचं काम नीटनेटकं चाललेलं आहे. म्हणून तुम्ही ते करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.